नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात केली, परंतु भाजपला पाठिंबा देताच राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। राज ठाकरेंची बाजू सत्याची नसल्याचं सांगत मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपला राजीनामा दिलाय। कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून राजीनामा देत असल्याची माहिती देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काल नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला उद्देशून अशोभनीय भाषेचा वापर केला। या आक्षेपार्ह भाषेविषयी काँग्रेस राज्यभर निदर्शन करत असून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अन्यथा त्यांना काळं फासण्यात येईल असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलाय। भाजप पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी इतरांचे पक्ष फोडतोय, इतरांचे उमेदवार फोडतोय। एवढंच सगळं काय कमी होतं त्यांना की आता ते ह्या पद्धतीच्या भाष्यकरणावर उतरले आहेत। सुधीर मुनगंटीवार असतील, भाजपचे इतर नेते असतील, प्रत्येक वेळेस अशा प्रकारच्या भाषा वापरत असतात। हे लोकांना कुठंतरी चाप बसला पाहिजे। आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मार्फत अशी मागणी करत आहोत की सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तो गुन्हा दाखल झालाच पाहिजे, पण तत्कालीन निवडणूक आयोगाला आम्ही विनंती करतो की तात्काळ त्यांची उमेदवारी ही रद्द केली पाहिजे व कायद्याद्वारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर कायदा भाजपसाठीच वेगळा असेल आणि इतरांसाठी वेगळा असेल तर मग आमच्यासारखे पदाधिकारी हे सुधीर मुनगंटीवार सारख्याच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। यावेळी असं आम्ही काँग्रेस पक्षाद्वारे कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि खासदार संजय मंडलिक यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे। दरम्यान विद्यमान खासदार नागरिकांना भेटत नाहीत, त्यामुळे शाहू महाराजांना विजय करा असं वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी प्रचार सभेत केलं होतं। यावर ज्यांना मी निवडणूक लागेपर्यंत चांगला वाटत होतो, पुरोगामी वाटत होतो, त्यांनी आम्ही आता वाईट आणि प्रतिगामी वाटायला लागलोय असं जोरदार प्रत्युत्तर खासदार संजय मंडलिकांनी दिलंय। मित्रमंडळीने वेगळ्याच पद्धतीचा फंडा वापरायचं ठरवलंय। त्यांनी ठरवलं होतं की प्रचारच होणार नाही, कारण आता शाहू महाराज उभारले, त्यांच्या विरुद्ध कोण उभारणार अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा होतं। आणि मग संजय मंडलिक तर आता कोणाला दिसतच नाही, भेटतच नाही, अशा पद्धतीचा एक कांगावा माध्यमांच्या माध्यमातून त्यांनी केला। आणि परवापर्यंत अगदी माझं कौतुक करणारे जे नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले, आता त्यांना मी अचानक चुकीचा वाटायला लागलो, नालायक वाटायला लागलो, भेटत नाही म्हणायला लागले। परवापर्यंत माझं कौतुक करत होता। 2026 पर्यंत कोल्हापूर जिल्हा आज संजय मंडलिकांच्या नेतृत्वाखाली अतिशय आघाडीवर असेल अशा पद्धतीची भाषणं तुम्ही करत होता। आणि निवडणुका लागल्या आणि मग तुमची सगळी मतं बदलली। तुम्हाला निवडणुका लागल्यावर लक्षात आलं आता निवडणुकीला तुम्हालाच उभारायला लागणार आहे। आणि मग तुम्ही आता ठरवलं की आता आपण काय उभारायचं नाही, मग कुठला तर राजकीय बळी आपण शोधला पाहिजे। आणि मग शाहू महाराज साहेबांनी त्यांनी गळ गाठली। धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईद निमित्त परळी वैजनाथ मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद किटचं वाटप करण्यात आलं। धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात किट मुस्लिम बांधवांना देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय। ऐतिहासिक ठरलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेला जालना शहरातील विवेकानंद शाळेत सुरुवात झाली आहे। या कार्यक्रमात डॉक्टर राजरत्न आंबेडकर, डॉक्टर गणेश चंदन शिवे, प्राध्यापक सुकुमार कांबळे आदी मान्यवर आपले विचार मांडणार आहेत। 8 ते 12 एप्रिल 2024 दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलंय, तर 13 डिसेंबर रोजी 3 गीतांचा कार्यक्रम होणार आहे। आज रोटरी क्लब ऑफ रोहा संचलित सिटी ऑफ फ्लॉवरचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी शहरातून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि लेझिमच्या नादात वृक्षदिंडी काढण्यात आली। आजच्या वृक्षदिंडीला महिला, बच्ची कंपनी व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या वर्षभरात सिटी ऑफ फ्लॉवरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले। शहरातील सर्वच लहान थोरांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत सहकार्यही केलंय। अवैध वाळू वाहतूक करणारे 2 ब्रास टिप्पर जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेत। या प्रकरणी मंठा शहर ते तळणी रोडवरील मौजे सासखेडा येथून एका अशोक लेलँड कंपनीच्या 2 ब्रास टिप्परमध्ये वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्या आधारे कारवाई करत पोलिसांनी वाळूच्या टिप्परसह 14,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय।
जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि जामनेर तालुक्यात आज अचानक पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे घराची पडझड झाली असून उभे असलेले शेतीतील पीक सुद्धा जमीनदोस्त झाले, तर अनेक ठिकाणी पिकांसह फळबागांचं देखील मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पावसामुळे वाया गेलाय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासन स्तरावर याची दखल घेत शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होती. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडाऱ्यात रात्री विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहणार असून तो सरासरी 96 ते 104% बरसेल असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान कंपनीने वर्तवलाय. जून महिन्यात कमी पाऊस झाला तरी पुढे तो भरून निघेल. जुलै व सप्टेंबर मध्ये अनुक्रमे 105 व 110% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसेच जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या दीर्घ कालावधीत देशात 868.6 मिलीमीटर इतका पाऊस होईल व त्याची टक्केवारी 96 ते 104% इतकी असेल असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड गाईड. धन्यवाद.